बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातून। उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू करून बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन जोरदार टीका केली। ओमराजेंच्या आधीच्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंनी सुनावलं। ओमराजे गद्दारीचा डाग कसा पुसणार असा सवालही त्यांनी केला। तर ओमराजेंना थांबवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचंही ठाकरेंनी सांगितलं। तर 5 खासदारांचं आधीच ठरलं होतं, मात्र ओमराजे अडून बसले आणि आपला भाव वाढवून घेतला असा दावाही ठाकरेंनी केला। ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता? सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता? मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत तुतड होत नाही, म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला। जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर? का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे। दरम्यान धाराशिवमध्ये बोलताना संजय राऊतांनी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाबद्दलही मोठं वक्तव्य केलं। तसंच ओमराजेंच्या बंडखोरीवरही जळजळीत टीका केली। अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली, मला 1 वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं। अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही। मग आता काय केलंस गद्दारा? अरे आता काय केलेलं आहे? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला, 100 कोटीला विकला गेला, 100 कोटीला। हा का गेला? प्रचंड भ्रष्टाचार केला त्याने, त्याच्या कुटुंबानं। आणि आता तर मला असंही वाटतंय, त्याच्या वडिलांचा जो खून झाला, त्या खुनामागे सुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे। 7 मे 2024 ला भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटीलची हत्या झाली मतदान केंद्राच्या बाहेर। ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेच्या लोकांनी केली, शिंदे गटाच्या गंडाने केली ती हत्या। आणि आज हा खासदार त्या मारेकरांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला। लाज वाटली पाहिजे। ज्याने तुझ्यासाठी प्राणांचं, त्याला विचारलंस, त्याच्या आत्म्याला विचारलंस? ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणाऱ्या ओमराजे निंबाळकरांवर प्रचंड टीका होते। या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पाहूया ते काय म्हणतात। तुम्ही वारंवार सारखं सांगताय की मंत्रिपदासाठी ओमराजे गेला। मी आज तुमच्या पुढे जाहीररित्या सांगतो की मी कुठल्याही मंत्रिपदाची आट ठेवून आलेलो नाही। मला फक्त अपेक्षा इतकीच आहे की माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावरचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी जी कामं म्हणून मला करणं गरजेचं आहे, त्या कामासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी मला मदत करावी। ओमराजेंवर कितीही टीका झाली तरी ठाकरे नसेल किंवा ठाकरेंची शिवसेना याबद्दल ओमराजे बोलणार नाहीत काहीच? मी कधीच बोललो नाही, बोलणारी नाही। का? कशामुळे बोलून? का? शिवसैनिकांचा रोष अंगावर येईल ही भीती वाटते? माझ्यावर प्रेम करते तो शिवसैनिकाचा रोष तुम्ही म्हणू नका। ज्या माणसाशी काही संबंध नाही, ज्या माणसाचं काही देणं घेणं नाही, त्याच्याबद्दल तुम्ही बोलता का? भावाचा काहीतरी बँक घोटाळा याच्यामधनं वाचवण्यासाठी तुम्ही गेलात,
कुठली नोटीस आली होती सांगा मला, कुठली नोटीस आली होती? दाखवा ना मला एक नोटीस की बाबा अमुक अमुक नोटीस कुठल्या विभागानं काढली होती. काय माझं एक मत आहे, आणि मी कुठल्याच प्रकारच्या दबावाला थारा न देणारा माणूस आहे. मग तसं जर काही प्रकरण असतं तर 22 ते 26 खारकार काय वाट बघत होतं का माझी 4 वर्ष? सरकारनं सोडलं असतं का?